कन्नड सोयगाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत व जिल्हा प्रमुख राजू राठोड यांची किन्ही गावातून मराठा समाज बांधवांनी हकालपट्टी केली आहे। आमदार उदयसिंग राजपूत आणि काही कामानिमित्त किन्ही या गावी गेले होते। त्यांना पाहून मराठा समाज बांधव आक्रमक झाले आणि त्यांनी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी असल्याचं सांगून गावात येण्यापासून अडवले। या घटनेतील कन्नड तालुका परिसरात मोठी चर्चा चालू असून कन्नड सोयगाव मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे। आमदार राजपूत यांच्याविषयी बोलताना माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी उपरोधक भाषा वापरली असून आमदार उदयसिंग राजपूत यांना बैल म्हणू नका असा अनेकदा उल्लेख केलाय। गावातून कोणाला हकलू नका, कुणाला बैल म्हणू नका, कामे करणाऱ्याला मतदान करा, जो काम करेल तोच तुमचा नेता, पुन्हा एकदा सांगतो कुणाला बैल म्हणू नका असं विधान माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केलंय। छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, शिवशाही न्यूज कन्नड। मित्रांनो, किन्हीमध्ये उदयसिंग राजपूतांना हकलण्यात आलेलं आहे अशी व्हिडिओची क्लिप फिरते। मला एकच गोष्ट मराठा समाजाला सांगायची आहे की मित्रांनो, मी मराठा आरक्षणासाठी 1.5 वर्षापूर्वी राजीनामा दिला होता आमदारकी संपण्याच्या अगोदर आणि माझ्या विरोधात जाऊन तुम्ही या माणसाला मतदान केले। आता त्याला कशाबद्दल हकलताय? काही लोक असेही आहेत जे म्हणतात की उदयसिंग राजपूत बैल झालाय। अरे तो बैल केला कोणी? कारण की मतदान तर तुम्हीच केलं ना, पाकिस्तानच्या लोकांनी केलं नाही। सडपड विमा मीच दिला, बँकेतून पीक कर्ज मी काढून देतो, MSCBचे लफडे मी मिटवले, DP खराब झाली हर्षवर्धन जाधवला फोन करा। मतदान कोणाला करताय तुम्ही? आणि मग अशा वेळेला अगदी राजपूत समाजाचं का होईना त्यांच्या जातीचे प्रमाणपत्र मी काढून दिले आणि त्यांनी आमच्या जातीचा माणूस म्हणून उदयसिंगला आमदार केला। काही ओबीसीना राग आला की आमच्या माणसाला हाकलून दिलं मराठ्यांनी। अरे बाबा, तुमच्या माणसाला हाकलून दिलं तर मग तुमच्या माणसाने काम काय केलं? दिली का सडपड? दिला का विमा? करतो का काही तो काम? तो काम काही करत असताना तुम्ही त्याला बाब बनवून ठेवलाय आणि आता काही लोक म्हणतात तो बैल झालाय। माझं एकच म्हणणं आहे, कोणाला बैल म्हणू नका आणि कोणाला काही म्हणू नका आणि कोणाला हाकलत पण बसू नका। आपल्या स्वतःमध्ये परिवर्तन करा। जे काम करतात त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं तर तुमचं काम होईल। हर्षवर्धन जाधव आमदार धडक पेट्रोल पंप बांधत नाही, आज साधं घर नाही राहायला, कार्यकर्त्यांच्या घरी राहतोय। माझी आई माझा पुतण्या सांभाळतोय, तरी सुद्धा लोकांचं काम करण्यामध्ये मागं पुढे बघत नाहीये का? कारण की ते केलंच पाहिजे, तो आमचा धर्म आहे। हा मतदारसंघ पुढी सोड मतदारसंघ म्हटलं जातं, कुठलं काही पुढ्या सुटतात, चिडउडी तर भैसुडी। कार्यकर्ते माझ्याकडे आहेत किंवा नाही आहेत, प्रत्येक गावात माझे माणसं बूथ सांभाळतील किंवा नाही सांभाळतील हे बाकीचं जाऊ द्या, पण सर्वसामान्य मतदारांनो एक लक्षात ठेवा की जर हर्षवर्धन काही असेल पदावरती तर तुम्हाला काय भेटतं हे तुमचा अनुभव तुम्हाला सांगेल। त्यामुळे निवडणुकीच्या काळात कोण काय पुढ्या सोडते, काय व्हॉट्सअपवर चालतं, काय फेसबुकवर चालतं, त्याला गोळी घाला, स्वतःला वाचवा आणि स्वतःचं कल्याण करून घ्या, जेणेकरून तुमचं कल्याण होईल। बाकी सगळ्या गोष्टी झूट आहेत। धन्यवाद। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।